हॅलो, मी सिद्धी. माझ्या ब्लॉग चॅनल तुमचं स्वागत आहे. तर हा दिवस आहे गुरुवारचा. तर शाळेत कार्यक्रम होता, तर त्यासाठी पारंपरिक वेशभूषा करून बोलवलेलं. तर मी साडी नेसली होती. तर शाळेमध्ये हळदी कुंकू, लेझिम, गजी व डान्स होते. तर त्यातला हा एक डान्स होता. गौराईचं होती. आणि परत मी इथं व्यायाम वगैरे करून दाखवत होती. व्यायामाचे प्रकार हे होते. Beats by Dallas, make it hurt. तर डान्स वगैरे सगळं बघून झालं. तर आता आले मी हळदी कुंकाच्या वर्गामध्ये. तर इथे छान छान रांगोळ्या वगैरे काढल्या होत्या. परत हे रांगोळी वगैरे सगळं तिथल्या एका वर्गातल्या बघितलं. तर इथं दुसऱ्या वर्गात आले मी. इथे मी खूप छान छान रांगोळ्या काढल्या होत्या. तर या रांगोळ्याच्या स्पर्धा आहेत. तर या स्पर्धेमध्ये नंबर येतात. तर त्या नंबरानुसार या रांगोळ्या असतात. तर रांगोळ्यामध्ये जे आत्ताचे युग आहेत, तर त्या युगामध्ये काय काय चालले आहे, एन्व्हायरमेंटला काय काय गरज आहे, व कशामुळे धोका निर्माण होतो व कशामुळे धोका कमी होतो, तर हे सगळं त्यात सांगितले आहे. परत थोड्या वर्गामध्ये आपले बॉडी पार्टविषयी सांगितले आहे. बॉडी पार्टमध्ये काय काय असतं व कुठले महत्त्वाचे असतात ते सांगितले. परत इथे विठ्ठलाची रांगोळी काढलीत. ती पलीकडे लक्ष्मीची रांगोळी काढलेत. परत गणपतीचे असे वेगवेगळे, स्वामी समर्थांचे वेगळे असे रांगोळ्या काढल्या होत्या. परत माझी रांगोळी वगैरे सगळं बघून झालं. तर इथे झांज पथक खेळत आहेत. तर झांज पथकही बघायला आले.
झांज पथकचा हा डाव झाला आहे. तर हा मोठा गट आला आहे लेझिमचा. लेझिममध्ये 2 गट आहेत, एक छोटा गट आणि एक मोठा गट. त्यातला एक हा मोठा गट आला आहे. तरी त्या आम्हाला उभं राहून कंटाळा आला होता. त्यासाठी आता आम्ही इथे बसलो होतो. कारण जे 10वीचे मुले असतात ना, तर त्यांना जे पालक येतात तर त्यांना हळदी कुंकू द्यायचं असतं. तर ते आम्ही द्यायला थांबलो होतो. मग इथे उभा राहून आमचे पाय दुखत होते. त्यासाठी आम्ही इथे बेंचवर बसून आम्ही कार्यक्रम बघत होतो. तर इथे उन्हामध्ये पाऊस पडत होता. तर सुंदर असं इंद्रधनुष्य आलं. तर ही आहे माझी शाळा. शाळेचं नाव आहे छत्रपती शिवाजी हायस्कूल. तर आता झांज पथक झालं, तर मोठा गट लेझिम झालं. तर आता हे आहे गजी नृत्य. तर शाळेतले खेळ कसे वाटले नक्की जरूर कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर